स्मार्ट अहमदनगर न्यूज। नाझिया इलाई खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मिरजेत मुस्लिम समाज कृती समिती आक्रमक कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। सोशल मीडियावरील एका यूट्यूब चॅनलवर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत पश्चिम बंगालमधील नाझिया इलाई खान यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज कृती समिती मिरज यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की नाझिया इलाई खान यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडवणारी असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुस्लिम समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ चौकशी करावी तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने या मागणीची योग्य दखल घ्यावी आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तीविरोधात वक्तव्याविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे। यावेळी मौलाना शकील शेख, जलाबदी शेख, हाफिज अल्ताफ नाईकवडी तसेच मेहबूब अली मनेर, आफ्ताब मुजावर, हाफिज मुश्ताक सौदागर, शिवाजी त्रिमुखे, आफ्ताब मुजावर, इक्बाल बागवान, नासिर शेख, फिरोज पाकली, उमर फारूक चौगुले, शिराज शिकारी, साद गवंडी, इसाक मुल्ला आदींसह मुस्लिम धर्मगुरू व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज मिरज प्रांताला समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेतील सर्व शांतताप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन जे नाझिया इलाई जे मुस्लिम समाजाचे प्राणाहून प्रिय रक्ताहून प्रिय आमच्या आई वडिलांपेक्षा प्राणांवर जे आमच्यासाठी प्रिय असणार आहे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून समस्त मुस्लिम जगाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे। आणि असं जेणेकरून ज्या राज्यामध्ये असले जे माथेफिरू असतील आणि जे समाजामध्ये भांडण लावून देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा जे कोणी प्रयत्न करत असेल त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई होऊन त्यांना जबर शिक्षा होईल, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही समाजाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही पंथाच्या महापुरुषाच्या बाबतीत अपशब्द आणि आक्षेपार्ह विधान करणार नाही याची दखल घेऊन आणि जे गुन्हेगार आहे भविष्यामध्ये असं विधान करणार नाही यांच्यावर कडक कारवाई होईल, जेणेकरून यांना वकीलपत्र सुद्धा वकिलांनी स्वीकार नाही। एखादा आपल्याला बोलण्याचा स्वातंत्र्य आहे, वक्तव्य स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ असा होत नाही आपण काही बोलाव्याने इतर लोकांच्या मनाला दुखवणार आहे आणि समाज मनाला दुःख लागणार आहे। तर असले विधान करणाऱ्यावर कडक शासन करून समाजामध्ये आणि भारतामध्ये अशांतता फैलावणाऱ्या लोकांना जबर शिक्षा करून त्यांना जेरबंद करावं एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम। जो मैं कह रहा हूँ उसको आँख खोलकर और दिल की गहराई से सुने। आँख खोलकर इसलिए कि जब आँख बंद हो जाती है तो कान भी बंद हो जाता है। हमारा ये अकीदा है कि अल्लाह के बाद अगर सबसे बड़ी कोई हस्ती है तो सरकार दो जहाँ ताजदार मदीना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात है। अगर कोई खबीस या खबीसा अल्लाह के नबी की ज़ात में या उनकी शान में गुस्ताखी करेगी यह हमको हरगिज़ बर्दाश्त नहीं होगा। अभी हाल ही में नाज़िया इलाही ने अल्लाह के नबी के बारे में अपनी गंदी ज़ुबान से जहर उगला है जिससे हमें बड़ी तकलीफ़ हुई है। तो हम महाराष्ट्र प्रशासन से ये दरख्वास्त करते हैं या अपील करते हैं कि ऐसे लोगों को चुन कर गिरफ्तार किया जाए और इन्हें ऐसी कड़क और सख्त सज़ा दी जाए कि इनकी सज़ा को देखकर फिर कोई दूसरा ऐसा खबीसा और खबीसा पैदा ना हो और मुल्क में अमन और शांतता बरकरार रहे।